अजून औपचारिकता निकालाची जाहीर व्हायची, परंतु त्याआधीच गुलालाची पूर्णपणे उधळण या गंगापूरच्या रोडवरती पाहायला मिळत आहे आणि तो उत्साह आहे मतदारांचा. तो कौल आपण जाणून घेऊया. राधेश्याम कोले आपल्याशी संवाद साधतील. राधेश्याम जनता जनार्दन ज्याच्या मागे राहील त्याचा विजय कधी पण होणार. राहिला विषय चल गंमत मध्ये कसे कार गेले विकासाच्या नावाने जे आपल्या सोबत राधेश्याम जे सामाजिक कार्यात पूर्ण सक्रिय आहेत त्या भागामध्ये, काय सांगाल या निकालाबद्दल? सुमित भाऊ च्या विरोधात जर बघितलं तर रिंगणामध्ये आमदार खासदार सुद्धा त्यांच्या वर्चस्व पणाला लावलेलं होतं, पण त्या भागामध्ये सुमित भाऊचं कार्याबद्दल जे तुम्ही जनतेकडे गेलात निकालाला प्रचाराला, तर काय जाणून आलं होतं आणि तुम्हाला कौल आधीच कळाला होता का याबद्दल? सुमित भाऊचा आणि बळीराम खताळचा कौल आम्हाला पहिलेच कळालेला होता आणि सुमित भाऊचं सर्व लोकांना म्हणजे सर्व लोकांना समान सोबत घेऊन काम करते. त्याच्यानंतर त्यांच्या कामाची पद्धत योग्य आहे. सर्व जातीपातीचं राजकारण करत नाही ते, आणि हे बाकीचे उमेदवार जे होते ते जातीपातीचं राजकारण करायला लागले होते. त्याच्यामुळे ते त्या जनतेनं सुमित भाऊला, बळीराम खताळ आणि सांगळे भाऊ यांना विजय केलं. बळीराम खताळ भागातील विकासाबद्दल काय सांगाल? सुमित भाऊच्या मागच्या 15 वर्षाच्या कार्याबद्दल? सुमित रस्त्याचे कामं असेल, शाळेत जाण्याचे मुलांचा प्रश्न असेल, शाळेचा प्रश्न असेल, गावाच्या ऊसाच्या शेतकऱ्यांचा काही छोटे मोठे प्रश्न असतील, या जायकवाडी पट्ट्यातले रस्त्याचे कामं असतील, सगळ्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यांनी. या भागात सुमित भाऊ हाच एक पक्ष समजला जातोय का? हो, सुमित भाऊ हाच एक पक्ष समजला जाते. लोक जनता सुमित भाऊलाच पक्ष समजते. सर्वात जास्त जनतेनं जातीभेद नाही केला सुमित भाऊ. सुमित भाऊ येणाऱ्या 5 वर्षात विकासाची काय अपेक्षा कराल? आमदार आहे, आमदार सुमित भाऊ. कामाची अपेक्षा आहे. सुमित भाऊकडून कामाची खूप अपेक्षा आहे आणि सुमित भाऊ करते याची आम्हाला शाश्वती, म्हणूनच आम्ही त्यांच्या सोबत आहे. काही वर्षात जर बघितलं तर सुमित भाऊला आपल्या भागातील किंवा तालुक्यातील मिनी आमदार सुद्धा म्हणून ओळखले जात होतं, परंतु मधल्या काळातील जे पक्षाचे भेद म्हणा, बंडखोरी समजले गेली म्हणा, त्याबद्दल आपण काय सांगाल? या भागात 100% सुमित भाऊ भावी आमदार आहे आणि त्यांनी प्रत्येक गावात शाळा, ग्रामीण भागात असन रस्ते, रस्ते सगळे केलेले आहे. त्यामुळे ही जनता जामगाव सर्कलमधील सुमित रामेश्वर मुंदडा, बळीराम वसंत खताळ, लक्ष्मण भाऊ सांगळे यांच्या पाठीमागं पूर्ण ताकदीने अपक्ष असताना देखील आणि समोर सगळे पक्ष तरी त्यांच्या विरोधात ही अपक्ष जनता जनार्दन असल्यामुळे हा आजचा विजय सुमित रामेश्वर मुंदडा, बळीराम वसंत खताळ आणि मालती लक्ष्मण सांगळे यांना प्रचंड बहुमताने हे सर्वसामान्य जनतेने विजयी केलेला आहे. आणि त्यांच्याकडून कामाची अपेक्षा असल्यामुळे या भागातील सर्वांनी त्यांना कामच म्हणून निवडून दिलेलं आहे. एवढे बोल संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार. सुमित भाऊचे खंदे समर्थक किती आहेत? हॅलो, सुमित भाऊ बद्दल आहे ना, आम्हाला निम्मेराची जिथं म्हणलं तिथं जरी ना कापलं कुपलं तरी आम्ही सुमित भाऊ चमत्कार आहे. जिथं म्हणलं तिथं डिलिव्हरी पेशंट, दवाखाना काही ते नसताना स्वतः वैयक्तिक नसले बी तरी त्यांचे गव्हर्नमेंटचे माणसं भानगडी सगळे हजर होते. तिथं आम्हाला सहकार्य करते प्रत्येक रस्त्याला याला त्याला सगळं. आणि त्याच्यानंतर 5 वर्षे उजवून ठेवू का? जनतेला हवा असतो रस्ता, वीज, या प्रश्नावरती सुमित भाऊचं कार्य सांगा. सुमित भाऊचे रस्त्याचे काम असतील, रस्त्याचे कामाचे बी 100% काम ओके मध्ये आहे. आणि सुमित भाऊ कोणत्याही कामाला 100% तिथं उभा असतात. त्यामुळे आमचा
जनतेचा कौल 100% सुमित भाऊ पाठीमागायचा होता आणि अजून बी आहे. आणि अपक्ष निवडून येणं म्हणजे गंगापूर तालुक्यात महाराष्ट्रात 1 नंबर इतिहासातलं एक अपक्षाची ताकद ही सर्व पक्षाला दाखवून दिली आम्ही. हा होता जनतेचा कौल. जनतेने निकाल जाहीर होण्या अगोदरच गुलाल हा अंगावरती घेतलेला आहे.